नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांची शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते हे भेट घेत आहेत। नाशिकच्या सिडको परिसरातल्या सिद्धिविनायक मंदिरात अजय बोरस्ते स्वामी शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। स्वामी शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेमधून निवडणूक लढवत आहेत, तर अजय बोरस्ते ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। काही दिवसांपूर्वीच स्वामी शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। आता आज अजय बोरस्ते आणि स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या भेटीत नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर नाशिकमधली ही महत्त्वाची घडामोड, एकीकडे महायुतीतला नाशिकच्या उमेदवाराबाबतचा तिढा अद्याप कायम आहे। अशातच स्वामी शांतिगिरी महाराज जे महायुतीकडून लढण्यास इच्छुक होते, मात्र त्यांनी आता अर्ज दाखल केलेला आहे। अपक्ष म्हणून ते त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। अशातच आज शिंदेचे जिल्हा प्रमुख, शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बोरस्ते हे स्वामी शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अजून एक ट्विस्ट आला आहे, तो म्हणजे अजय बोरस्ते जे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत, ते एका बंद गाडीमध्ये स्वामी शांतिगिरी यांच्याशी चर्चा करतायत। स्वामी शांतिगिरी यांना भेटण्यासाठी आज जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते या सिडको परिसरामध्ये आले। त्यांचा प्रचार सुरू असताना त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचा सत्कार स्वीकारल्यानंतर त्यांच्या प्रचाराची सगळी माहिती घेतल्यानंतर ते आता महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी यांच्या गाडीमध्ये त्यांच्याशी चर्चा करतायत। खरं म्हणजे नाशिक लोकसभेचा तिढा अजूनही सुटत नाही आहे। हेमंत गोडसे हे अजूनही आपल्या जागेसाठी आग्रही आहेत आणि त्यामुळे एकूणच तिढा असा निर्माण झालेला आहे। छगन भुजबळ यांनी माघार घेतलेली आहे, त्यामुळे आता गेल्या 2-3 दिवसामध्ये हा उमेदवार जाहीर होणं आवश्यक होतं, मात्र तो अद्याप झालेला नाही। आणि आता महायुतीसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे, ते म्हणजे कोणता उमेदवार द्यावा जो महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करू शकेल। तसा कुठलाही उमेदवार नसल्यामुळे कदाचित जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी स्वामी शांतिगिरी यांची भेट घेतली असावी। स्वामी शांतिगिरी हे महायुतीकडून आधीपासून इच्छुक उमेदवार आहेत आणि महायुतीनं त्यांना उमेदवारी द्यावी किंवा महायुतीकडून ते उमेदवारी स्वीकारतील का, किंवा वेळ पडल्यास उमेदवार दिल्यास ते माघार घेतील का, किंवा काय परिस्थिती असेल याबाबतची चर्चा अजय बोरस्ते आज या ठिकाणी करताना दिसत आहे। कदाचित नाशिक लोकसभेसाठी स्वामी शांतिगिरी हा सुद्धा पर्याय आता विचार केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच ही चर्चा होऊ शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।